ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. स्वामी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थांची एक सत्यकथा. मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला तिथे नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या मनातील अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख संकटातून सोडवत असे. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप असा आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत असत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी काय झाले, संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन हे घेत असतो. तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले आणि 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्टाला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठाशी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो त्याचा उदरनिर्वाह हा करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्याची खूप सारी दया येत असे. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्याच्या पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा यासाठी तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहेत त्याखाली खूप असे धन पुरून ठेवले आहे. ते तू घे व सुखात आणि आनंदात दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नांचा अर्थ कळेना. वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे काय समजले, या गोष्टीचा त्याला विचार पडला आणि तो मागील अंगणात गेला. खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. त्या साष्टांग नमस्कार करून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे आहे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा. परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर आनंदाश्रूंचा अभिषेक केला. तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच, परंतु स्वामीकडे येण्याचा त्याचा दिनक्रम हा कधीच बदलला नाही. अशी ही स्वामींची सत्यकथा. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.